नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये टेट 2025चा निकाल लागल्यानंतर त्याच्या थ्रू ज्या रिक्रुटमेंट येणार आहेत भविष्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, तर त्याचा अंदाजे कट ऑफ किती असू शकतो त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि टेट 2025चा रँक वाईज रिझल्ट तसेच कॅटेगरी वाईज आणि मेल फिमेलच्या वेगवेगळ्या PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत. तर ज्यांना त्या PDF हव्या असतील त्यांनी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमधून TET टेट अपडेटच्या समोर जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याच्यावर तुम्हाला सगळ्या PDF मिळून जातील. तर चला सुरू करूया व्हिडिओला. तर हे तुम्ही पाहू शकता की मी इकडं कॅटेगरी वाईज आणि पर्सेंटेज रिझर्वेशन लिहिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीचं, की ओपनला 28% रिझर्वेशन आहे, EWSला 10%, SCBC 10%, OBC 19% रिझर्वेशन आहे, SBC 2%, VJA 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2% आणि SC 13% आणि ST 7%. तर अशा प्रकारे रिझर्वेशन आहे आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये. आणि टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट 2025च्या टेटच्या थ्रू जर आपण त्या लिस्टमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की ओपनचे मेल कॅन्डिडेट 10,020 आणि फिमेल कॅन्डिडेट 26,435, म्हणजे टोटल कॅन्डिडेट जवळपास 36,495 ओपनचे कॅन्डिडेट आहे. तसेच प्रत्येक कॅटेगरीचे तुम्ही इथं चेक करू शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये त्याचं थोडंसं रिझल्टवरती ॲनालिसिस केल्यानंतर दोन प्रोबॅबिलिटीवरती आपण भाष्य करणार आहोत, की समजा 12,000 भविष्यात येणाऱ्या व्हॅकन्सी आल्या तर किंवा 15,000 व्हॅकन्सी आल्या तर. जर मी तुम्हाला काही सुरुवातीला समजावून सांगतो की हे कट ऑफ काढताना कसा अभ्यास करण्यात आलेला आहे, त्यानंतर तुम्ही बाकी कॅटेगरीचं लक्षात घेऊ शकता. जर सपोज 12,000 वॅकन्सी येणार असतील भविष्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या आस्थापनामध्ये, म्हणजे ZPला, नगर परिषदला, जर वेगवेगळ्या अशा सगळ्या टोटल मिळून 12,000 जर वॅकन्सी आल्या तर ओपनचा रिझर्वेशन आपलं 28%, म्हणजेच टोटल जागा ओपनला 3,360 असतील. त्याचप्रकारे EWSचं 10%, EWSला 1,200 जागा असतील, SCBCच्या परत 10%, त्याच्या पण 1,200 जागा. अशा प्रत्येक कॅटेगरीच्या आपण 12,000 वॅकन्सी आल्या तर एवढ्या जागा असतील. आणि सिमिलरली जर 15,000 वॅकन्सी आल्या भविष्यात तर त्या प्रत्येक कॅटेगरीच्या एवढ्या जागा त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील रिझर्वेशनच्या नियमानुसार भरल्या जातील. हे पहा, या ठिकाणी टोटल 12,000 आणि 15,000चा आकडा इथं मॅच होतो. ही पण जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती ही PDF पण मी टाकतो, ही मिळवू शकता. आणि तुमचे काही ह्याच्यावरती काही कमेंट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर बघा, आता जाऊया आपण ओपन कॅटेगरीकडे. ओपन कॅटेगरीला मेल कॅन्डिडेट्सची संख्या होती 10,020 आणि फिमेल कॅन्डिडेट्सची 26,475. तर 12,000 जर जागा आल्या तर मी केलेल्या अभ्यासानुसार सगळ्या जर आता ह्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर इन्क्लूड केलेले, एकच फॅक्टर कधीच नसतो. आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, एकदम ॲक्युरेट हाच कट ऑफ राहणार आहे असं नाही आहे, पण ह्याच्या आसपास राहण्याची खूप दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओतून मी घेऊन येतो. तर बघा, मेल कॅन्डिडेट्सचा ओपनचा कट ऑफ लागू शकतो 138 मार्कापर्यंत. ह्याच्यामध्ये कमी पण होऊ शकतो. आता कमी कुठल्या केसेसमध्ये होईल, जर समजा मी आता का असं कन्सिडर केलं की ते जे पहिले 3,360 कॅन्डिडेट आहेत त्याच्यापैकी मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटनं, म्हणजे जवळपास सगळ्या कॅन्डिडेटनं TET1 TET2 वगैरे सगळे क्वालिफाय केलेले आणि त्या क्रायटेरियात ते सगळे बसत आहेत. पण असं जनरली होत नाही, त्याच्यामुळं जनरली ह्याच्यापेक्षा कमीच लागण्याची शक्यता आहे. आणखीन 4-5 मार्क वगैरेपर्यंत कमी जाऊ शकतं, म्हणजे 138चा कट ऑफ हा 131 132 पर्यंत देखील येऊ शकतो. आणि त्याच ठिकाणी फिमेलचा कट ऑफ 1 मार्कानं मी कमी ठेवला 138पेक्षा, म्हणजे 137 मार्क्स ठेवला आहे. तर असं का केलेलं आहे तर बघा, तुम्ही मागच्या ZPच्या आणि नगर परिषदच्या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट मी ओपन करून त्याचं पण ॲनालिसिस केलेलं ह्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ आहेत, त्याचं लिंक पण मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये फिमेल कॅन्डिडेट्सचे कट ऑफ जे आहे त्या कॅटेगरीमध्ये ते मेल कॅन्डिडेट्सपेक्षा जास्त गेलेले. तर असं का झालं तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा एक फॅक्टर आहे. प्लस इथं तुम्ही बघू शकता की मेल कॅन्डिडेट फक्त 10,020 आहे आणि फिमेल 26,475 आहे. तर वुमेन रिझर्वेशन सेपरेट 30% तिथं आहे, परंतु त्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि ते TET1 TET2 क्वालिफाय करताना म्हणजे फिमेल कॅटेगरीतूनच केलेले असतं, त्यांनी फिमेल कॅन्डिडेट म्हणूनच केलेलं असतं, त्यामुळे त्यांचे मोस्ट ऑफ द टाईम कट ऑफ जास्त जाणार आहेत. तरी पण आपण इथं 1 मार्क कमी ठेवलेला आहे अंदाजे म्हणून, कारण जरी काही महिलांना जास्त मार्क असतील तर त्या मेल कॅन्डिडेटची पण जागा घेऊ शकतात. त्याच्यामुळं
पण मोस्ट ऑफ द असं कन्सिडर केलं की 1-2 मार्क जास्त पण जाऊ शकतो फिमेल कॅटेगरीचं. तर जाऊया EWSकडे. EWSचा कट ऑफ 12,000 जर वॅकन्सी आल्या तर 132 मेल कॅन्डिडेट्सचा राहू शकतो. फिमेल कॅन्डिडेट्सचा तुम्ही बघून घ्या. SCBC 135 मार्कापर्यंत जाऊ शकतो. OBC 137 मार्क्सपर्यंत जाऊ शकतो. कारण OBCचं इथं तुम्ही जर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स बघितले तर हे 43 आणि हे 22, जवळपास इथंच 65 आणि 66,000च्या आसपास आकडा जातो OBC कॅन्डिडेट्सचा फक्त, जे की आपल्या टोटल कॅन्डिडेट रेटचे 2,09,000च्या आसपास आहे. त्यापैकी OBC फक्त 66,000 दिलेले. जाऊया पुढे. SBC इथं कमी कॅन्डिडेट्स असल्यामुळे कट ऑफ पण खूप कमी जाण्याची शक्यता आहे. 120, 121 पर्यंत जाऊ शकतो. परत VJA 125 मेल कॅन्डिडेट्सचा. NTB 126 मार्क्स. NTC 134 मार्क्स. NTD 138 मार्क्स. SC 126 आणि ST 119. हे बघा, आणखी एकदा सांगतो की हे ॲक्युरेट कट ऑफ नाही आहेत, हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत. म्हणजे ह्याच्या आसपास लागण्याची कट ऑफ राहण्याची खूप दाट शक्यता आहे. आपण जाऊया आता. जर 15,000 वॅकन्सी आल्या टोटल भविष्यात तर कट ऑफ काय राहू शकतो. निश्चितच जर 15,000 वॅकन्सी गेल्या तर 3-4 मार्कांना प्रत्येक कॅटेगरीचे कट ऑफ कमी जातील. तर ओपनचा कट ऑफ आहे मेल कॅन्डिडेट्सचा 135 पर्यंत येऊ शकतो. फिमेलचा 134 पण जाऊ शकतो आणि 137, 138 पर्यंत पण जाऊ शकतो. बऱ्याच केसेसमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये आता लिंक टाकली आहे. ZP आणि NPचे सगळे ॲनालिसिस केले, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की फिमेल कॅन्डिडेट्सचे बऱ्याच कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटपेक्षा म्हणजे जनरल कॅन्डिडेटपेक्षा जास्त कट ऑफ गेलेले आहेत. EWSचा 129 मार्क्स राहू शकतो. SCBC 133 मार्क्स. OBC 134 पर्यंत जाऊ शकतो 15,000 जागेंसाठी जरी ॲड आले तरी. SBC 119, VJA 123, NTB 124. आता हे तुम्हाला एक लक्षात येत असेल की 2022च्या टेटनुसार जे काही कट ऑफ आलेत त्याच्यापेक्षा सगळे कट ऑफ हे जास्त जात आहेत. ह्याच्यामध्ये बरेच आणखीन फॅक्टर जसं ॲड झालं. सपोज एखाद्या कॅटेगरीच्या TET1 आणि TET2 क्वालिफाय झालेले कॅन्डिडेटच नाही आहेत वरचे जास्त ज्यांना टेटमध्ये स्कोर आहे, तर तिथं त्यांचं समजा TET1चे पेपर्स क्वालिफाय झालेले नसतील, कमी असतील, तर तिथं 1 ते 5ला निश्चितच कट ऑफ कमी जाण्याची जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे इथं -5, -6 पर्यंत पण जाऊ शकतो ह्याच्यापेक्षा कट ऑफ. NTCचा बघा, 15,000 जर वॅकन्सी आल्या तर मेल कॅन्डिडेट्सचा 130 मार्क्स जाऊ शकतो. NTD कॅन्डिडेट्सचा 135 मार्क्स जाऊ शकतो. SC कॅन्डिडेट्सचा 123 येऊ शकतो आणि ST कॅन्डिडेट्सचा 117 मार्क्स कट ऑफ येऊ शकतो. तर बघा, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सगळ्यांचे मार्क टाईप करा, कॅटेगरी टाईप करा, आपण त्याच्यावरती आणखीन डिस्कशन करूया. आणि कुणाला काही सजेशन्स असतील तर तरी कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.